विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रक्रम 5 आज आपण सुरुवात करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आपल्या प्रकरणाचं नाव आहे निर्देशक भूमिती। मराठी आणि सेमी माध्यमासाठी हा घटक आज आपण पाहणार आहोत। त्यालाच आपण सेमीवाले विद्यार्थी चॅप्टर 5 कोऑर्डिनेट ज्यामिट्री असं म्हणणार आहोत। तर चला शिकूया। या प्रकरणामध्ये आज आपण अंतराचे सूत्र, हा घटक आणि त्याच्यावरील उदाहरणे पाहणार आहोत। तर कोऑर्डिनेट ज्यामिट्री मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला, हे सूत्र आणि त्याच्यावरील उदाहरणे आपण आज पाहणार आहोत। तर याच्यासाठी काही गोष्टीची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे। तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया। तर पहिल्यांदा एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे। तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व ज्या गोष्टी मी दाखवत आहे त्या सर्व आपण लिहून घ्यायच्या आहेत। त्याच्यावरून सूत्र तयार होतात आणि सूत्रावरून आपल्याला उदाहरण सोडवायचे आहे। आता एकाच अक्षावर जर दोन बिंदू असतील तर त्यांच्यातील अंतर कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत। एकाच अक्षावरील दोन बिंदू म्हणजे एकाच संख्या रेषेवरील दोन बिंदू होत, बरोबर आहे। अक्ष आहे म्हणजे ती संख्या रेषाच असते। एक्स अक्षावरील बिंदूचे निर्देशक 2 0 ऋण 5/0 8 0 असे असतात। कारण एक्स अक्षावरील कोणताही बिंदू घ्या त्याचा फक्त एक्स अक्षावरील त्याचा वाय निर्देशक जो असतो तो 0 असतो। म्हणजे ही जो वाय आहे तो सर्वांचा काय तुमचा 0 आहे। वाय अक्षावरील बिंदूचे निर्देशक 0 1 0 17/2 0 - 3 उदाहरणासाठी आपण हे घेतले। मग आपल्याला माहिती आहे वाय अक्षावरील जो बिंदू असतो त्याचा एक्स निर्देशक 0 असतो। बिंदू वाय अक्षावर घेतला की पहिला x जो असतो तो सर्वांचा किती असणार आहे तर 0 असणार आहे। लक्षात घ्या, हे ध्यानात घ्या। एक्स अक्षाचा ऋण निर्देशक दाखवणारा किरण OX' बरोबर आहे, ऋण OX' आणि वाय अक्षाचा ऋण निर्देशक दाखवणारा भाग हा किरण OY' आहे। बघा म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर मी इथं काढून दाखवलं तर हे अक्ष असतात, आडवा x x' उभा y y' आणि मधला आरंभ बिंदू असतो, बरोबर आहे। हे पहिलं चरण, हे दुसरं चरण, हे तिसरं चरण आणि हे चौथं चरण। बघा लक्षात घ्या, पहिलं त्यातलं एक्स अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे। समजा तुम्हाला दोन बिंदू दिलते आणि ते दोन्ही बिंदू कुठे दिलेले आहेत एक्स अक्षावर दिलते, तर ते कसं काढायचं। तर इथं बघा पहिला ए बिंदू दिलेला आहे, त्या ए चं निर्देशक आहे ते x1 0। ए चं निर्देशक जे आहे ते काय आहेत x1 आणि 0 आणि बी जो निर्देशक दिलाय त्याचं निर्देशक काय आहे x2 आणि 0 असं आहे। वरील आकृतीत a x1 0 आणि b x2 0 हे दोन बिंदू x अक्षावर असे आहेत। x2 ग्रेटर दॅन x1 म्हणजे इथला जो x2 आहे तो मोठा आहे कोणापेक्षा x1 पेक्षा। तर डिस्टन्स AB लक्षात घ्या, डिस्टन्स म्हणजे अंतर, कोणातलं AB तलं अंतर कसं काढणार तर b चा निर्देशक x2 a चा निर्देशक x1 म्हणजे त्यांची वजाबाकी म्हणजे काय येईल x2 - x1। हे झालं x अक्षावरील बिंदूचे निर्देशक। तसंच ते दोन बिंदू y अक्षावर असतील तर काय करायचं, y अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे। वरील आकृतीत P0 y1 बघा बिंदू y अक्षावर आहे म्हणजे त्याचा x 0 असणार आहे। y अक्षावर आहे म्हणजे पहिला बिंदू y1 Q, दुसरा बिंदू y2 आणि इथं y2 हा मोठा आहे कोणापेक्षा y1 पेक्षा, म्हणजे मोठ्यातून लहान निर्देशक वजा म्हणजे डिस्टन्स PQ बरोबर y2 - y1 असं होणार आहे। हे झालं अक्षावरील बिंदू। आता पुढचा जो प्रकार आहे तो सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो समजावून घेणार आहोत। पुढचा काय प्रकार आहे, दोन बिंदूंना जोडणारा XY प्रतलातील रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असले तर त्या दोन बिंदूतील अंतर काढणे। बघा दोन बिंदू दिलते आणि त्यांना जोडणारा रेषाखंड एकतर तो x अक्षाला समांतर असेल किंवा y अक्षाला समांतर असेल। अशा वेळेस त्या दोन बिंदूतील अंतर कसं काढायचं आहे। आकृतीत ही आकृती आहे आपल्याला दिले
आकृतीत रेख ए बी हा एक्स अक्षाला समांतर आहे. म्हणजे इथं बिंदू ए, इथं बिंदू बी, म्हणजे याच्यापासून ए बी तयार झाला. मग ए बी कोणाला समांतर आहे तर ए बी असा आडवा आहे म्हणजे एक्स अक्षाला समांतर. म्हणून बिंदू ए व बिंदू बी चे वाय निर्देशक समान आहेत. बरोबर आहे. मग वाय निर्देशक समान कसा तर इथून आपण वाय अक्षावर आलो, इथं काहीतरी मिळेल, आणि बी वरनं सुद्धा वाय अक्षावर आलो म्हणजे ही समानच असणार आहे. मग आपण तो किती घेतलाय बघा. इथून जर एक्स वर जर आला तर x1 आणि x1 चा y शून्य असणार आहे. इथं m बिंदू, त्याचा x अक्षाचा बिंदू x2 आणि त्याचा y शून्य, म्हणजे हा x1 झाला, हा बिंदू x2 झाला. इथून y कडे आला तर तो आपण समजा y1 मानला आणि b चा सुद्धा y1, म्हणजे दोघाचा y1 हा जो बिंदू आहे तो समान आहे. रेख AL आणि रेख BM हे x अक्षावर लंब काढा. मग लंब काढायचे बघा, ही AL आणि BL लंब काढा. चौकोन ABML हा आयत आहे, म्हणजे बघा ABML हा आयत होणार आहे. मग जेवढी बाजू AB तेवढीच बाजू कोणाची LM ची. AB बरोबर LM, पण LM बरोबर काय आपण बघितलं, अक्षावर बिंदू असेल तर काय तर x2 वजा x1. जर LM x2 वजा x1 असेल तर AB सुद्धा काय असणार आहे x2 वजा x1 असणार आहे. म्हणजे हा जो रेषाखंड आहे तो x अक्षाला समांतर होता. आता पुढील भाग असा असणार आहे, दिलेला रेषाखंड y अक्षाला समांतर असेल तर. मग हे दुसरं, आकृतीत रेख PQ हा y अक्षाला समांतर आहे. म्हणजे हा बिंदू P त्याचं हे निर्देशक, हा बिंदू Q त्याचं हे निर्देशक. P चं निर्देशक x1 y2, Q चं निर्देशक x1 y1. म्हणजे ह्यांचं काय समान आलं. मग ही PQ जर जोडला तुम्ही, हा PQ जोडला तर हा कुणाला समांतर येतोय तर हा y अक्षाला समांतर येतोय. y अक्षाला समांतर म्हणजे ह्यांचा x जो आहे तो x कसा असणार आहे दोघांचा समान, आणि तो किती घेतलेला आहे आपण x1 घेतलेला आहे. मग इथून त्या P पासून y कडे गेलो तर y आला y2, Q पासून y कडे गेलो तर हा आला y1. तिथं बिंदू हा R मिळाला, हा S मिळाला. R आणि S मधलं अंतर आपण काढलेलं आहे. मोठ्यातून लहान वजा म्हणजे काय होणार आहे y2 वजा y1, आणि हा RS हा लंब समांतर असणार आहे PQ ला, म्हणजे PQ सुद्धा किती येणार आहे तुमचा y2 वजा y1. म्हणजे पाहिजे जर एखादा रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असेल तर त्याचे सुद्धा सूत्र याच्या प्रकारे मिळत आहे. आणि याच्यावरून सर्वात महत्वाचा घटक आपल्याला पाहायचा आहे तो आहे विद्यार्थ्यांनो अंतराचे सूत्र. फार महत्वाचा लिहून घ्यायचा. बघा आकृती ही XY प्रतलातील आकृती आहे. आकृतीमध्ये AX1 Y1 म्हणजे हा तुमचा A त्याचा निर्देशक x1 y1 आणि हा तुमचा निर्देशक B आणि त्याचा निर्देशक x2 y2. AB एक काढून दिलेला आहे रेषाखंडाच्या. XY प्रतलातील कोणतेही दोन बिंदू आहेत. बिंदू B मधून BP हा x अक्षावर लंब काढा. बघा B मधून x अक्षावर आला तर BP हा लंब झाला. तसेच A मधून AD हा रेख BP ला लंब काढा. A मधून AD पण ह्या BP ला लंब काढला, ह्या असा AD. रेख BP हा y अक्षाला समांतर आहे. बरोबर आहे. हा जो BP आणि हा y अक्ष समांतर आहे म्हणून बिंदू D चा x निर्देशक x2 आहे. म्हणजे हा बिंदू D आणि त्याचा x निर्देशक म्हणजे x अक्षाकडे यावा लागेल, आणि तो किती घेतलेला आहे आपण x2 घेतलेला आहे. रेख AD हा x अक्षाला समांतर आहे. मग हा तुमचा AD, आणि AD जर कोणाला समांतर बघितला तर x अक्षाला समांतर आहे. आणि बिंदू D चा, ह्याच बिंदू D चा y निर्देशक म्हणजे इकडे यावा लागणार आहे तुम्हाला. कुठे येणार आहे y अक्षाकडे येणार आहे आता आपण, आणि तो किती आहे तुमचा y1 आहे. मग AD जर काढायचा असेल तर AD बरोबर बघा AD बरोबर तर कसं काढणार. AD जर काढायचं, आता AD जो आहे तो कोणाला समांतर आहे x अक्षाला समांतर आहे. इथून जर x अक्षाकडे आला तर हा x2. A वरून जर मी x अक्षाकडे आलो समजा हा x1, मोठा कोण आहे x2 म्हणजे x2 वजा x1 म्हणजे हा झाला AD. BD बरोबर हा तुमचा BD. मग B करून तुम्ही जर y अक्षाला आला, असं B करून जर y अक्षाला आला हा झाला y2.
डी कडून वाय अक्षाला आला हा झाला y1, मोठा कोण y2, BD काय येईल तुमचा y2 वजा y. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, हा त्रिकोण ADB हा काटकोन त्रिकोण आहे. याच्यामध्ये पायथागोरस वापरला तर काय येईल, AB चा वर्ग बरोबर AD चा वर्ग अधिक BD चा वर्ग, AD चा वर्ग अधिक BD चा वर्ग. AD काढला आपण x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग, परंतु हा काय तुमचा AB चा वर्ग. मग वर्गमूळ काढलं तर AB बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. या निष्कर्षाला अंतराचे सूत्र असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण अंतराचं सूत्र काढलेलं आहे. वाटलं तर मी तुम्हाला अजून एकदा लिहून देतो. AB बरोबर काय येईल तो x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 काय येणार आहे कंसाचा वर्ग. हा जो निष्कर्ष आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, अंतराचे सूत्र असे म्हणणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो हे 3 फॉर्म्युला आपण व्यवस्थितरित्या मराठीसाठी पाहिलेले आहेत. आता आपण पुढील भागाकडे जाऊ सेमीसाठी. टू फाइंड डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स ऑन ॲक्सिस. ॲक्सिस वर जर 2 पॉइंट असतील तर त्यांचं डिस्टन्स कसं काढायचं आहे, हे सगळंचे सगळं विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे. माझ्या निदर्शनास असा आलेला आहे की बरेचसे विद्यार्थी फक्त प्रश्नच लिहितात, त्याच्या अगोदरचं बेसिक कन्सेप्ट लिहित नाहीत. हे लिहा तर उदाहरण शिकणार आहे. 2 पॉइंट्स ऑन एन ॲक्सिस आर लाईक 2 पॉइंट्स ऑन द नंबर लाईन. 2 पॉइंट ॲक्सिस वरचे 2 पॉइंट म्हणजेच ते कुठलं पॉइंट असतात, नंबर लाईन वरचे 2 पॉइंट असतात. नोट दॅट पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस हॅव कोऑर्डिनेट. एक्स ॲक्सिस वरचं जर पॉइंट असतील आणि त्याचं कोऑर्डिनेट सपोज 2 0 -5 2 0 आणि 8 0. एक्स ॲक्सिस वर जर कोऑर्डिनेट असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट जो असतो तो किती असतो तुमचा 0. सिमिलरली पॉइंट्स ऑन द वाय ॲक्सिस हॅव कोऑर्डिनेट्स सच ॲज 0 1 0 70/2 and 0 -3. वाय ॲक्सिस वर एखादा पॉइंट असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 घ्यायचा असतो आणि बाकीचा तो वाय ॲक्सिसचा पॉइंट असतो. पार्ट ऑफ द एक्स ॲक्सिस which shows negative coordinate is OX dash and part of the y axis which show negative coordinates of OY dash. बरोबर आहे. एक्स ॲक्सिसचा जर निगेटिव्ह दाखवायचा असेल तर OX dash मिळणार आहे आणि वाय ॲक्सिसचा जर निगेटिव्ह दाखवायचा असेल तर OY dash हे आपल्याला काय करणार आहे, मिळणार आहे. याच्यावरून काही उदाहरणं दिली आपल्याला ते आपण पाहूया. टू फाइंड डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस वर 2 पॉइंट असतील तर त्यांचं डिस्टन्स कसं घ्यायचं. आता बघा एक्स ॲक्सिस वर कोणता पॉइंट दिलाय, ए दिलेला आहे, दुसरा बी दिलेला आहे आणि एक्स ॲक्सिस वर दिलाय म्हणजे त्यांचा वाय दोघांचा 0 हा कितीतरी असेल म्हणजे x1 हा x2 आणि x2 ग्रेटर दॅन x1 म्हणजे एक्सेप्ट दॅट x2 ग्रेटर दॅन x1 असेल तर ग्रेटर मधनं स्मॉलर मायनस होणार आहे म्हणजे डिस्टन्स AB. डी मीन्स डिस्टन्स. बघा डिस्टन्स AB इज इक्वल टू काय आलं तुमचं x2 मायनस काय येणार आहे x1 येणार आहे. असंच जर 2 पॉइंट तुमचं y ॲक्सिस वर असतील, सपोज 2 पॉइंट्स P and Q. पॉइंट y ॲक्सिस वर आहे म्हणजे त्याचा x कोऑर्डिनेट 0 येणार आहे म्हणजे हा 0 त्याला आपण y2, हा 0 हा y1 आणि इथं y2 हा ग्रेटर असणार आहे कुणापेक्षा, y1 पेक्षा. म्हणजेच काय येईल तुमचं डिस्टन्स PQ बरोबर मोठ्यातून लहान वजा म्हणजे y2 वजा y1 असं येणार आहे. 2 पॉइंट जर ॲक्सिस वर असतील तर त्याचं सूत्र कसं आहे हे सुद्धा आपण आता पाहिलं. आता त्याच्या पुढे जाऊन पाहूया विद्यार्थी मित्रांनो. त्यांनी आपल्याला काय दिलंय, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स इफ द सेगमेंट जॉइनिंग दिस पॉइंट इज पॅरलल टू एनी ॲक्सिस इन द XY प्लेन. म्हणजे एखाद्या XY प्लेन मध्ये जर तुम्हाला सेगमेंट दिला आणि तो सेगमेंट एक्स ॲक्सिसला तर पॅरलल असेल नाहीतर वाय ॲक्सिसला पॅरलल असेल, अशा वेळेस त्यांचं उत्तर काय घ्यायचं ते आपण पाहणार आहोत. ही पहिली फिगर. इन फिगर सेगमेंट AB इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. बघा AB हा तुमचा A आणि हा B हा सेगमेंट AB कोणाला पॅरलल एक्स ॲक्सिसला. y कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A and B आर इक्वल. बरोबर आहे. y कोऑर्डिनेट A आणि B चं y कोऑर्डिनेट इक्वल का, इथून तुम्ही y ॲक्सिसकडे गेला A वरनं काय तर पॉइंट मिळाला y1 आणि B वरनं सुद्धा गेला तर तोच मिळतो म्हणजे y1. इथला y1 आणि हा y1 सेम आहे.
पण याचे एक्स कोऑर्डिनेट डिफरंट असतात. इथून जर एक्स कोऑर्डिनेटला आला तर हा x1 आणि इथून जर एक्स कोऑर्डिनेटला आला तर हा x2. मग ह्याचा y काय असतो? ऍक्सिस वर आलं की y हा 0 घ्यायचा असतो. मग y कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स A and B आर इक्वल. ड्रॉ सेगमेंट AL म्हणजे त्यांनी सांगितलंय हा AL आणि काय काढा? BM काढा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि पुढे आपल्याला असं दिलंय क्वाड्रिलॅटरल ABML इज रेक्टँगल आणि रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कसं असतात? कॉन्ग्रंट असतात. मग आपण डिस्टन्स LM काढलं तर x2 - x1 येणार आहे. मग जेवढा आपला LM आहे तेवढाच AB सुद्धा काय आला? डिस्टन्स AB इज इक्वल टू x2 - x1 असं आलेलं आहे. पण इथला जो सेगमेंट होता तो x कोऑर्डिनेटला पॅरलल होता. आता दुसरा जो सेगमेंट PQ आहे तो कुणाला पॅरलल घेऊ आपण? y ऍक्सिसला पॅरलल घेऊ. इन द फिगर सेगमेंट PQ इज पॅरलल टू y ऍक्सिस. हा PQ पॅरलल आहे y ऍक्सिसला. देअरफॉर y ऍक्सिसला पॅरलल म्हणजे त्या दोघांचा x कोऑर्डिनेट हा इक्वल असणार आहे. देअरफॉर x कोऑर्डिनेट्स ऑफ P and Q आर इक्वल. दोघांचा x कोऑर्डिनेट काय असणार आहे? इक्वल असणार आहे. ड्रॉ सेगमेंट PR म्हणजे P वरनं R हा ड्रॉ सेगमेंट PR आणि Q वरनं S काढला आणि सेगमेंट QS परपेंडिक्युलर टू y ऍक्सिस कारण हे दोन्ही परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथला अँगल 90 डिग्री. मग क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. मग जेवढं PQ चं अंतर तेवढंच RS चं अंतर असणार आहे. PQ इज इक्वल टू RS. मग R काय असणार आहे? R हा y ऍक्सिस वर आहे म्हणजे त्याचा x कोऑर्डिनेट जो आहे तो 0 असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. S चा x कोऑर्डिनेट 0, y कोऑर्डिनेट y1, R चा x कोऑर्डिनेट 0 आणि y कोऑर्डिनेट काय आला? y2. हियर y2 ग्रेटर दॅन y1 असणार आहे. y2 ग्रेटर दॅन y1 म्हणजे y2 मधून y1 होणार आहे. बट RS इज इक्वल टू y2 - y1 आणि जेवढा RS असणार आहे तेवढाच PQ म्हणून डिस्टन्स PQ इज इक्वल टू काय येणार आहे? तर तो सुद्धा येणार आहे y2 - y1. आणि शेवटचा विद्यार्थी मित्रांनो याच्यातला जो घटक आहे तो आहे डिस्टन्स फॉर्म्युला. इन फिगर AX1 Y1 म्हणजे आता हा AX1 Y1 and BX2 Y2 हा जो आहे तुमचा BX2 Y2 आर एनी पॉइंट्स इन द XY प्लेन. हे XY प्लेन आहे त्याच्यामध्ये A आणि B असं दोन पॉइंट मी घेतलेलं आहे. फ्रॉम पॉइंट B पासून ड्रॉ परपेंडिक्युलर BP. हा B पासून BP हा तुमचा परपेंडिक्युलर आला ऑन X ऍक्सिस. तो कुठं आहे? X ऍक्सिस वर. सिमिलरली फ्रॉम पॉइंट A वरनं ड्रॉ परपेंडिक्युलर AD. A वरनं AD हा परपेंडिक्युलर काढा ऑन सेगमेंट BP. कशाला? BP ला. म्हणजे काय येईल? BP इज पॅरलल टू y ऍक्सिस. BP जो आहे तो y ऍक्सिसला पॅरलल आला आणि AD हा जो AD आहे AD इज पॅरलल टू x ऍक्सिस. म्हणजे इथं दोन सेगमेंट आहेत ती दोन्ही ऍक्सिसला पॅरलल आहेत. मग सेगमेंट BP इज पॅरलल टू y ऍक्सिस. y ऍक्सिसला पॅरलल. देअरफॉर द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D इज x2. बघा हा BP कुणाला पॅरलल आहे? y ऍक्सिसला. मग ह्या कोऑर्डिनेट ह्या D चं कोऑर्डिनेट काय घेतला आपण? x कोऑर्डिनेट हा x2 घेतला आणि y कोऑर्डिनेट म्हणजे इकडे यावा लागणार आहे आपल्याला आणि तो काय घेतला आपण? y1. सेगमेंट AD इज पॅरलल टू x ऍक्सिस. हा AD कुणाला पॅरलल आहे? x ऍक्सिसला आहे. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D. आता ह्या पॉइंट D चं कोऑर्डिनेट काय आहे? इज y1 कारण इथून आपण y1 ला गेलेलो आहे. मग AD काढायचा मला. डिस्टन्स AD इज इक्वल टू तर x2 आणि x1 आणि समान कोण आहे? y1 म्हणजे काय होणार आहे? x2 - x1. लक्षात घ्या. AD इज इक्वल टू डिस्टन्स AD काय आला? x2 - x1 आणि BD काढायचा आहे. BD मध्ये कोण कॉमन आहे? x2 त्याला घालवला तर y2 - y1 असं होणार आहे. AD इज इक्वल टू x2 - x1. BD इज इक्वल टू y2 - y1. आता ट्रायंगल ADB इज अ राईट अँगल ट्रायंगल. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. आपण ही जी आकृती समजण्यासाठी थोडी काय करू खाली बघा. ट्रायंगल ADB इज राईट अँगल ट्रायंगल.
हा जो ट्रँगल आहे तो कसला आहे तुमचा राईट अँगल्ड ट्रँगल बाय पायथागोरस थेरम. याच्यामध्ये जर मी पायथागोरस वापरला तर थोडं खाली घेतो तुम्हाला समजण्यासाठी. म्हणजे काय येईल बाय पायथागोरस थेरम. काय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर इज इक्वल टू AD चा स्क्वेअर प्लस BD चा स्क्वेअर इथं आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याला इथं AD आणि BD च्या व्हॅल्यू टाकू. AD इज इक्वल टू x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर BD इज इक्वल टू y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे. AB इज इक्वल टू AD काय AB चा स्क्वेअर इज इक्वल टू हा काय होणार आहे तुमचा x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि BD जो आहे तो काय होईल y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे AB इज इक्वल टू काय येईल इन स्क्वेअर रूट आणि इथं झाला तुमचा x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 काय झाला ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीने हा जो फॉर्म्युला आहे त्याला डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणायचं. आणि याच्यावरून आपण आता पुढील उदाहरणाकडे जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो पहा सराव संच 5.1 खाली दिलेल्या बिंदूच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. म्हणजेच मराठी आणि सेमीसाठी हा प्रश्न मी कॉमन घेणार आहे. मग सेमीचा सुद्धा प्रश्न आहे फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेयर्स. आणि त्यातलं पहिलं उदाहरण आहे A23B41 A23 आणि B41 असा जो आपण पहिलं उदाहरण काय करणार आहोत ते सांगणार आहोत. ते कसं सोडवायचं मी तुम्हाला सोडवून देणार आहे. आता 6 उदाहरणं आहेत सेमी आणि मराठीला मी कंटिन्यू इथे सोडवून देणार आहे. पहिलं A 2 3 आणि B जो आहे तो काय तुमचा 4 1. त्याला मानायचं बघा विद्यार्थी मित्रांनो कसं मानायचं तर A चे निर्देशक कोऑर्डिनेट ऑफ A x1 y1 आणि ते किती तुमचे 2 आणि 3. B चे निर्देशक कोऑर्डिनेट ऑफ B ते काय तुमचं x2 y2 ह्याला आपण मानलं आणि ते किती आलं तुमचं 4 आणि 1. मग याच्यावरून आपल्याला मिळणार आहेत x1 बरोबर 2 y1 बरोबर 3 x2 बरोबर 4 आणि y2 बरोबर किती आला 1. आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे म्हणजे अंतर काढायचं आहे कोणातलं ABतलं. डिस्टन्स AB बरोबर आणि आपण आता सूत्र बघितले अंतराचं वर्गमुळात इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आणि याच्यामध्ये किमती टाकायच्या. काय टाकायचे x2 किती आहे तुमची वर्गमुळात x2 4 वजा x1 किती आहे 2 4 वजा 2 कंसाचा वर्ग y2 वजा y1 म्हणजे 1 आणि y1 वजा 3 काय झाला तुमचा कंसाचा वर्ग झालेला आहे. म्हणजेच काय येईल विद्यार्थी मित्रांनो 4 वजा 2 म्हणजे 2 चा वर्ग आणि एकातून 3 गेला म्हणजे वजा 2 चा वर्ग. 2 चा वर्ग किती 4 वजा 2 चा सुद्धा वर्ग 4 म्हणजे हा 4 जो आहे तो किती वेळा आला 2 वेळा आला. मग हा 4 बाहेर येईल म्हणजे आतमध्ये काय राहील 2 कर्णी 2 असं अंतर येणार आहे. बिंदू A आणि B मधील अंतर 2 कर्णी 2 आहे. डिस्टन्स बिटवीन पॉइंट A अँड B इज इक्वल टू 2√2. ओके विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न पाहिलेला आहे. आपण याच्यातील आता दुसऱ्या उपप्रश्नाकडे किंवा दुसऱ्या एक्झाम्पल कडे जाणार आहोत. आपण पहिल्यांदाच प्रश्न दाखवलेत की मी पुस्तकाच्या सहाय्याने हे प्रश्न लिहिणार आहे. म्हणजे काय आहे पहिला प्रश्न दुसरा P-5 -5 7 आणि Q जो आहे तो किती आहे तुमचा वजा 1 आणि 3 म्हणजे -1 and 3 असं आहे. मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो P चं निर्देशक आपण काढूया. कोणाचं निर्देशक P चं निर्देशक कोऑर्डिनेट ऑफ P चं निर्देशक इथं आला x1 y1 बरोबर किती आला तो
वजा 5 आणि 7. Q चं निर्देशक x2 y2 म्हणजे हा काय आला तुमचा वजा 1 आणि 3. म्हणजे x1 बरोबर ऋण 5, y1 बरोबर 7, x2 बरोबर ऋण 1 आणि y2 बरोबर 3. आता PQ अंतर काढायचं म्हणजे डिस्टन्स PQ बरोबर अंतराच्या सूत्रानुसार बाय डिस्टन्स फॉर्म्युला. सूत्र काय आहे तुमचं x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक इथं सूत्र y2 वजा y1 कंसाचा वर्ग. x2 वजा x1 काय आहे ते बघा x2 वजा 1 वजा आणि हा काय आला तुमचा वजा 5 आणि इथं काय आला त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 y2 आहे तुमचा 3 y1 आहे वजा 7 कंसाचा वर्ग. म्हणजे काय येईल विद्यार्थी मित्रांनो वजा 1 वजा वजा अधिक वजा 1 अधिक 5 कंसाचा वर्ग. 3 7 गेला ऋण 4 काय आला तुमचा कंसाचा वर्ग आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो कसं ऋण आणि धन त्यांची वजाबाकी होणार. 5 1 गेला 4 चा वर्ग आणि हा काय आला वजा 4 चा वर्ग. 4 चा वर्ग जो आहे तो 16 त्या वजा 4 चा वर्ग तो सुद्धा धन 16 म्हणजे 16 हे किती वेळा आलं 2 वेळा. 16 गुणिले 2 आणि याच्या बाहेर 16 हा कॉमन फॅक्टर तिचा आता निघणार आहे. म्हणजे बिंदू P आणि Q मधील अंतर 4 करणी 2 सेंटीमीटर आहे. Distance between point P and Q is equal to 4√2. विद्यार्थी मित्रांनो पहा अशा पद्धतीने आपण 2 उदाहरणे सोडवून दिलेली आहेत. ओके तिसरं उदाहरण आपण आता जरा पाहूया काय दिले. उदाहरण वरती गेली असेल तर माझ्यासमोर पुस्तक आहे तुम्ही सुद्धा पुस्तक ठेवायचं आहे. तिसरं उदाहरण R. तिसरं जे उदाहरण आहे R 0 वजा 3 विद्यार्थी मित्रांनो पहा काय झालं. R जो आहे तो R का आहे विद्यार्थी मित्रांनो R जो दिलेला आहे थोडासा टेक्निकली प्रॉब्लेम आलता. R 0 वजा 3 आणि S जो आहे तो काय तुमचा 0 आणि 5/2 दिलेलं बिंदू आहे ते मानायचं बघा. म्हणजे R चे निर्देशक काय म्हणायचं x1 y1 म्हणजे काय आला तुमचा 0 आणि ऋण 3. S चं निर्देशक म्हणजे काय आलं x2 y2 म्हणजेच काय आलं 0 आणि 5/2. ओके म्हणजे काय मिळलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला x1 बरोबर 0 y1 बरोबर ऋण 3 x2 बरोबर 0 आणि y2 बरोबर किती आहे तुमचा 5/2 आहे. आता अंतराच्या सूत्रानुसार बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय येईल डिस्टन्स RS बरोबर. आता याच्यावरून आपल्याला हे RS काय करायचं आहे काढायचं आहे. म्हणजे वर्गमुळात सूत्र आपलं x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आपण किमती काढलेल्या आहेत. x2 वजा x1 म्हणजे काय मिळणार तुम्हाला 0 वजा 0 कंसाचा वर्ग. y2 वजा y1 म्हणजे काय आला 5/2 वजा 3 कंसाचा वर्ग असं येणार आहे. 0 वजा 0 विद्यार्थी मित्रांनो थोडस मांडण्यात किती झालेलं आहे. आपण काय करू हा कंस पुन्हा आपण काय करू त्याचं लिखाण करणार आहोत. y2 वजा y1 y2 काय आहे तुमचा 5/2 आपलं वजा आणि y1 काय तुमचा वजा 3 आणि याचा जो आहे तो काय तुमचा वर्ग आहे.
आपल्याला डिस्टन्स आर एस काढायचं आहे, तर कसं? डिस्टन्स आर एस बरोबर 0 वजा 0 तो 0 आणि हा 502 वजा वजा अधिक आणि कंसाचा वर्ग असं आलेलं आहे. छेदस्थानी किती तुमचा 1 घेतला, तिरकस गुणाकार 5 1 5 3 2 6 छेदस्थानी बे 1 बे आणि याचा काय आला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? वर्ग आलेला आहे. म्हणजे 5 आणि 6 किती आला? 11/2 आणि कंसाचा वर्ग. वर्ग आणि वर्गमूळ एकमेकाला कॅन्सल होते. म्हणजे काय आलं तुमचं? तर डिस्टन्स आर एस बरोबर किती आला विद्यार्थी मित्रांनो? 11/2 असं उत्तर त्याचं आलेलं आहे. म्हणजे 3 उदाहरणं इथं सुरू झालेली आहे. मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 4थं 5वं आणि 6वं उदाहरण याच्यामध्ये राहिलेलं आहे. मी आता 4थं आणि 5वं तुम्हाला होमवर्कसाठी देत आहोत. यातील 4थं आणि 5वं जे उदाहरण आहे तुम्ही त्याचा होमवर्क करायचा आहे. नाहीतर व्हिडिओच्या सर्वात शेवटी माझा नंबर आहे, त्या नंबरला जर व्हॉट्सअपला पाठवलं काय अडचणी तर मी तुम्हाला ते सोडवून देऊ शकतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण आता काय करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 6वं उदाहरण काय करणार आहोत पाहणार आहोत. 6वं उदाहरण आहे डब्ल्यू. विद्यार्थी मित्रांनो, 6वं जे उदाहरण आहे ते काय? डब्ल्यू वजा 7/2 आणि 4 आणि एक्स जो आहे तो काय तुमचा 11 आणि काय असणार आहे? 4 असणार आहे. ओके, डब्ल्यू वजा 7/2 आणि 4 एक्स 11 आणि 4. तर आपण मानूया कसं दिले. डब्ल्यू बरोबर त्याचं निर्देशक काय तुमचं? x1 y1 म्हणजे काय येतील ते वजा 7/2 आणि हा 4. x बरोबर त्याचं सुद्धा निर्देशक काय येणार आहे? x2 y2 आणि ते किती येतील तुम्हाला? 11 आणि 4. म्हणजे x1 बरोबर किती मिळणार? वजा 7/2, y1 बरोबर 4, x2 बरोबर 11 आणि y2 बरोबर किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो? 4 मिळलेला आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्रानुसार कसं सोडवायचं ते आपण पाहूया. डब्ल्यू आणि एक्स, बघा डिस्टन्स डब्ल्यू एक्स बरोबर सूत्र आपण लिहूया काय ते? x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. x2 काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर x2 आहे 11 वजा 7/2 कंसाचा वर्ग आणि y2 वजा y1 आणि हा काय येईल तुमचा? 4 वजा 4 कंसाचा वर्ग. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या काय ते म्हणजे वर्गमुळात 11 वजा वजा काय होणार आहे? अधिक 7/2 कंसाचा वर्ग आणि 4तून 4 गेला, हा किती आला तुमचा? 0 आलेला आहे. आता छेद नाही म्हणून मी किती दिलेला आहे? 1 दिलेला आहे. 11 दुनी 22, 7 1 7 छेदस्थानी 2, 22 अधिक 7 छेदस्थानी 2 कंसाचा वर्ग आणि शून्याचा वर्ग 0. म्हणजे काय येईल विद्यार्थी मित्रांनो? 22 आणि 7 29 छेदस्थानी 2 कंसाचा वर्ग. मग आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, हा वर्ग आणि हे चिन्ह असेल तर ते सगळंच निघून जातं, फक्त आपली संख्या शिल्लक राहते. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते किती आलं? 29/2. म्हणजे डिस्टन्स पुन्हा पुन्हातला आला
डब्ल्यू आणि एक्स या बिंदूतील जे अंतर आहे ते किती आलेलं आहे तुमचं 29/2 असं आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न इथं व्यवस्थितरित्या पाहिलेला. विद्यार्थी मित्रांनो पहा, आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न मराठी आणि सेमीसाठी इथं आपण दिलेला आहे. तो प्रश्न काय आहे? खालील बिंदू एक रेषीय आहेत की नाहीत ते ठरवा. डिटरमाइन वेदर पॉइंट्स आर कोलिनियर. तर त्या 3 बिंदू दिले, ए 1 - 3, बी 2 - 5 आणि सी -4 आणि 7. यातला ए 1 - 3, बी 2 - 5 आणि सी -4 and 7. ओके, मग आपल्याला जे बिंदू दिलते त्याच्यावरून आपल्याला त्यांची अंतरे काय करावी लागतील, काढावी लागतील. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. तर ती अंतरे कशी काढायची? तर बघा, ए 1 - 3, बी 2 आणि -5 आणि सी -4 आणि 7 असं 3 बिंदू आहेत. तर आपल्याला पहिल्यांदा डिस्टन्स ए बी, नंतर बी सी आणि ए सी काढायची. आणि ज्यावेळेस 2 अंतराची बेरीज तिसऱ्या अंतराएवढी असेल तर त्याला एक रेषीय म्हणजे कोलिनियर बनायचं आहे. डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स, सम ऑफ डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स इज इक्वल टू सम ऑफ डिस्टन्स ऑफ थर्ड पॉइंट. देअरफॉर द पॉइंट्स आर कोलिनियर. लक्षात घ्या विद्यार्थी. तर काय काढू आपण पहिल्यांदा? तर डिस्टन्स ए बी काढ. काय करणार आहोत आपण? डिस्टन्स ए बी काढणार आहोत. बघा, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू ए चं कोऑर्डिनेट लिहू आपण. ए इज इक्वल टू किंवा ए चं कोऑर्डिनेट x1 y1 1 - 3, बी चं कोऑर्डिनेट x2 y2 आणि ते किती आहे तुमचं 2 आणि -5. x1 बरोबर 1, y1 बरोबर -3, x2 बरोबर 2 आणि y2 बरोबर किती आलेला आहे? 5 आलेला. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, डिस्टन्स ए बी बरोबर वर्गमुळात काय येईल तुमचे x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. x2 - x1 म्हणजे काय येणार आहे? 2 - 1 कंसाचा वर्ग y2 - y1 -5 आपलं वजा आणि इथलं काय तुमचं -3 काय आला तुमचा कंसाचा वर्ग. 2 - 1 2 1 गेला 1 आणि हा -5 वजा काय येईल तुमचा अधिक -5 अधिक 3 कंसाचा वर्ग. 1 चा वर्ग किती आला? 1 -5 अधिक 3 म्हणजे किती येणार? हा -2 चा वर्ग येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या. आपण डिस्टन्स काढायला शिकलेलो आहे. म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर आता 1 चा वर्ग 1 आणि -2 चा वर्ग किती आलेला आहे? 4 म्हणजे 1 आणि 4 तो किती 5 येणार आहे. त्याला म्हटले इक्वेशन 5 समीकरण 1. हा झाला डिस्टन्स ए बी. जसा आता ए बी सी दिले, जसा ए बी काढला तसा आपण काय करू? आता ए सी काढू किंवा बी सी काढू, काय अडचण नाही. आता माझ्या पुस्तक असल्यामुळे बिंदू जरी वरती गेला असेल तरी मी इथे लिहू शकतो. आता इथे म्हणतो मी डिस्टन्स ए सी काढू. पुन्हा ए चं कोऑर्डिनेट, ए चं निर्देशक x1 y1 किती आला? 1 आणि -3. आता सी चं इथं बरं का, सी चं कोऑर्डिनेट x2 y2 आणि सी चं जे ते किती? 4 आणि 7.
ऋण 4 आणि 7. डिस्टन्स AC काढायचं. डिस्टन्स AC बरोबर सूत्र अंतराचे डिस्टन्स फॉर्म्युला x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक तिथं y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता मी लिहित बसत नाही. हा पहिला x1 दुसरा y1 हा x2 आणि हा y2. x2 वजा x1 म्हणजे x2 वजा 4 आणि हा 1 झाला हा वजा 4 वजा 1 कंसाचा वर्ग. थोडं डायरेक्ट घ्यायला शिकायचं. y2 वजा y1 y2 किती 7 y1 किती 3 म्हणजे 7 वजा 3 आणि काय आला तुमचा कंसाचा वर्ग. काय येईल विद्यार्थी मित्रांनो इथे तर पहा डिस्टन्स AC बरोबर वर्ग वजा 4 आणि वजा 1 म्हणजे किती झाला वजा 5 चा वर्ग आणि हा जो आहे 7 वजा वजा अधिक होणार आहे म्हणजे 7 आणि अधिक 3 कंसाचा वर्ग वजा 5 चा जो वर्ग आहे तो विद्यार्थी मित्रांनो तो किती येणार आहे 25 आणि 7 आणि 3 किती येणार आहे तुमचा 10 चा वर्ग म्हणजे हे किती येईल 25 आणि 10 चा वर्ग 100. 25 आणि 100 हे किती येणार आहे 125. 125 ची व्यवस्थितरित्या वर्गमूळ निघलं पाहिजे. 25 गुणिले 5 25 5 125 आणि 25 चं वर्गमूळ किती येणार आहे 5/5. ओके म्हणजे हे जे आहे ते काय झालं तुमचं डिस्टन्स AC 5/5 आणि त्याला म्हटलं आपण समीकरण 2. AB काढला AC काढला. आता आपण काय करू BC काढणार आहोत. तुम्ही जे काढायचे ते डिस्टन्स BC बरोबर किती. ओके आता B चे निर्देशांक पुन्हा त्याला x1 y1 माना. x1 y1 B चं निर्देशक जे आहे ते किती आहे तुमचं 2 आणि ऋण 5 आणि C चं निर्देशक C जो आहे तो किती आहे तुमचा x2 y2 आणि तो किती आहे तुमचा ऋण 4 आणि किती आहे तुमचा 7 आहे. म्हणजे हा x1 y1 x2 y2 सूत्र लिहू आपण. डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स BC बरोबर वर्गमुळात इथं आलं x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. x2 वजा x1 ही वजा 4 7 आहे बरं का. म्हणजे काय येईल विद्यार्थी मित्रांनो x2 वजा 4 आपलं वजा आणि x1 तुमचा 2 कंसाचा वर्ग. y2 वजा y1 y2 किती आहे 7 इथलं वजा आणि तो y1 चा ऋण 5 त्याला ब्रॅकेट टाकतो चौकटी कंस आणि कंसाचा वर्ग. वजा 4 आणि वजा 2 म्हणजे किती आला वजा 6 चा वर्ग आणि 7 आणि वजा वजा अधिक 7 अधिक 5 काय झाला तुमचा कंसात 7 अधिक 5 कंसाचा वर्ग. कसं पहा वजा 6 चा वर्ग जो आहे तो आहे 36 आणि 7 आणि 5 तो झाला 12 चा वर्ग म्हणजे 36 आणि 12 चा वर्ग जो आहे तो किती आहे तुमचा 144 आणि ती सगळी जी बेरीज आहे ती 180 ची फोड केली मी 36 गुणिले 5 180 येतो आणि 36 चं वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट बाहेर किती येईल 6/5 त्याला किती 11 दिला. डिस्टन्स AB डिस्टन्स AC आणि BC दोघांची बेरीज तिसऱ्या एवढी आहे का ते आपण पाहणार आहोत. जर असेल तर ते एक रेषीय नाहीतर एक रेषीय नसतात. 1 2 व 3 वरून 1 2 आणि 3 वरून 1 काय आहे तुमचं 1 चं उत्तर तर मी 5/5 2 जे आहे ते किती 5/5 करणीची बेरीज होत नाही तर सहगुणकाची बेरीज होते. हे 5 करणी आणि 1 करणी आणि 3 जो आहे तो किती तुमचा 6/5 ही बेरीज येत आहे. 5 करणी 5 आणि 1 करणी 5 5 आणि 1 6/5 बरोबर आहे. तिन्ही बरोबर आलं म्हणून
काय येईल इथं, तर हे करणी 5 जे आहे ते आहे तुमचं डिस्टन्स AB. हे जे 5 करणी 5 आहे ते काय तुमचं डिस्टन्स AC. आणि हे जे 6 करणी 5 आहे ते काय तुमचं डिस्टन्स BC. AB अधिक डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC बरोबर डिस्टन्स BC. हे तिन्ही दोघांची बेरीज तिसऱ्या एवढी, म्हणून बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C एक रेषीय आहेत. पॉइंट A आणि पॉइंट B आणि पॉइंट C आर कोलिनियर. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही द्यायचं आहे. हे पहिलं उदाहरण मी इथे सोडून दिलेलं आहे. इतकं मोठं उदाहरण आहे, परंतु आपल्याला तरी सुद्धा ते सोडवावं लागणार आहे. एक रेषीय किंवा कोलिनियर काढायचं असेल तर या पद्धतीनेच तुम्हाला काय करायला लागणार आहे, जायला लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. अशा पद्धतीने आपण पहिलं उदाहरण घेतलं. आपण आता जाऊया त्याच्या दुसऱ्या उदाहरणाकडे जाणार आहोत. लिहून घेऊया. दुसरं उदाहरण काय दिलंय, L-2 आणि 3 M1 आणि -3 आणि n जो आहे तो किती तुमचा 5 आणि 4. मग आपण इथं LM, LN आणि MN हे अंतरे काढू आणि पाहूया. मग पहिल्यांदा आपण डिस्टन्स LM काढू. LM बरोबर 6. ओके, मग लिहायचं आपलं L चे निर्देशांक काय येणार आहेत ते x1 y1 आणि हे किती आलं -2 आणि 3. आणि M चे निर्देशक किती तुमचे x2 y2 आणि हे किती आलेले आहेत तुमचे 1 आणि ऋण 3. म्हणजे डिस्टन्स LM बरोबर काय येईल x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आपल्याला माहिती आहे आता x2 जो आहे तो x2 किती आला 1 वजा x1 वजा 2 कंसाचा वर्ग. y2 किती तुमचा वजा 3 वजा y1 किती आहे तुमचा 3 याचा वर्ग. पहा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. 1 वजा वजा काय होणार आहे अधिक, म्हणजे 1 अधिक 2 कंसाचा वर्ग वजा 3 आणि वजा 3 म्हणजे वजा 6 चा वर्ग. एकूण 2 किती झाला तुमचा वर्ग आहे, विद्यार्थी मित्रांनो वर्ग आहे. एकूण 2 3 चा वर्ग आणि इथे वजा 6 त्याचा काय झालेला आहे तुमचा वर्ग झालेला आहे. म्हणजे 3 चा वर्ग जो आहे तो 9, 6 चा वर्ग आहे तो 36, 36 आणि 9 किती झाला 45 आणि 45 ची फोड 9 45 आणि 9 चा स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ बाहेर आले 3 करणी 5. हे पहिलं उत्तर आपलं आलेलं आहे. परंतु हे कोणतं अंतर आहे तर हे आहे डिस्टन्स LM. याला दिलं मी समीकरण 1. ओके, जसा मी आता LM काढला तसा LN काढणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. उदाहरणं जरी मोठी असली तरी आपल्याला अंतर काढता येते आणि अंतर काढता आलं की ह्या गोष्टी सगळ्या सोप्या होईल. मग आपण काय करू आता डिस्टन्स LN बरोबर किती. ओके, मग आता L चा कोऑर्डिनेट निर्देशक L बरोबर x1 y1 आणि तो किती आलेला आहे तुमचा वजा 2 आणि 3 आणि n चे निर्देशक ते किती आलं तुमचे x2 y2 आणि ते किती आलेलं आहे तुमचे 5 आणि 4 आलेलं आहे. आपण काढू सूत्र वापरू अंतराचं सूत्र डिस्टन्स LN बरोबर वर्गमुळात किती आलं तुमचं x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक इथं y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, x2 जो आहे तो आहे 5 वजा
x1 जो आहे तो -2, 5 वजा 2 कंसाचा वर्ग. y2 जो आहे तो y2 किती आहे तुमचा 4 वजा आणि y1 जो आहे तो किती आहे 3, 4 वजा 3 कंसाचा वर्ग. म्हणजे काय येईल विद्यार्थी मित्रांनो, तो 5 वजा वजा अधिक म्हणजे 5 अधिक 2 कंसाचा वर्ग आणि 4तून 3 गेला किती आला 1. म्हणजे 5 अधिक 2 म्हणजे कितीचा वर्ग येणार आहे 7चा वर्ग आणि हा जो आहे तो कितीचा वर्ग येत आहे 1चा वर्ग येणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या तुम्ही, 7चा जो वर्ग आहे तो येतो तुमचा 49 आणि 1चा वर्ग जो आहे तो 1. 49 आणि 1 किती आलं 50. 50 ची फोड केली मी 25 दोन्ही 50 आणि 25चं वर्गमूळ किती आलं 5 करणी 2. म्हणजे हे कोणाचं आलं डिस्टन्स एलियन 5 करणी 2 आणि त्याला दिला मी दुसरा आकडा. एलियन काढला, एलियन काढला. आता तिसरा जो आहे तो कोणता काढू आपण एमएन काढणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आपण आता डिस्टन्स कोणता काढू एमएन हा काढणार आहोत. तर तो कसा तर ते आपण पाहू. आता पहा एम चे निर्देशक काय येणार आहेत आपलं x1 y1 येणार आहेत आणि एम चे निर्देशक किती आहेत 1 आणि -3 ऋण 3 आणि n चे निर्देशक म्हणजे काय x2 y2 आणि n चे निर्देशक जे आहेत ते किती तुमचे 5 आणि 4 असं आहे. mn मधील अंतर काढायचं आहे म्हणजे डिस्टन्स mn बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता x2 जो आहे तो 5 वजा x1 जो आहे तो 1 म्हणजे 5 वजा 1 कंसाचा वर्ग. y2 जो आहे तो आहे 4 वजा y1 जो आहे तो काय आहे पुन्हा -3. तर ही चौकट टाकू आपण आणि कंसाचा वर्ग. 5तून 1 गेला 4 त्याचा वर्ग आणि 4 वजा वजा अधिक 4 अधिक 3 कंसाचा वर्ग. 4चा वर्ग जो आहे तो 16 आणि 4 आणि 3 हा कितीचा वर्ग होणार आहे 7चा वर्ग होणार. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या काय होणार आहे तुमचं तर डिस्टन्स mn बरोबर तर 16 अधिक 7चा वर्ग जो आहे तो किती होणार आहे 49. म्हणजे ही यांची बेरीज केली तर 65 आणि किती आकडा आला तिसरा आकडा आला. आता पहा डिस्टन्स एलियम तुम्ही एकदा लिहून घेऊ नाही 1 2 3 वरून आपण लिहू शकतो. डिस्टन्स एलियम जे आहे ते 3 करणी 5, डिस्टन्स एलियन जे आहे ते 5 करणी 2 आणि डिस्टन्स mn करणी 65. कोणत्याही दोघांची बेरीज तिसऱ्या एवढी येणार नाही कारण करणी 65 यापैकी सर्वात मोठी संख्या 65 आहे. मग आपण इथे लिहू शकतो बघा 1 2 व 3 वरून 1 2 आणि तिसरं जे आहे ते काय 3 वरून. पहिलं जे आलेलं आहे त्यांची बेरीज किती आलेली असते 3 करणी 5. दुसरं जी बेरीज किती आलेली 5 करणी 2 आणि तिसरं जे आहे ते किती 65. त्या दोघांची बेरीज तिसरे एवढी नाही. नसलं किती एक रेषीय नसतात. म्हणून काय देऊ आपण बिंदू n नंतर m आणि n एक रेषीय नाही. एक रेषीय नाही. मग कसं देऊ आपण पॉइंट n m and n are not collinear. म्हणजे हे कोलिनियर आहेत का नाही. तर विद्यार्थी मित्रांनो पहा आपण अशी इथं 2 उदाहरणं पाहिलेली आहेत. आपण अजून एक 4 उदाहरणापैकी अजून एक उदाहरण मी तुम्हाला इथे काय करतो सोडवून देणार आहे. लक्षात घ्या तिसरं आणि चौथं
याच्यापैकी जर पुस्तकात जर पाहिलं तर मी तुम्हाला तिसरं जे उदाहरण आहे ते सोडून देत आहे. तिसरं उदाहरण काय करू विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. तिसरं उदाहरण प्रश्न दुसऱ्यातील तिसरं उदाहरण पहा. आर दिलाय तुम्हाला, R03 नंतर D 2A आणि नंतर S 3 वजा 1. S जो आहे तो 3 वजा 1. आता डिस्टन्स RD काढू पहिल्यांदा. डिस्टन्स RD बरोबर किती? R चे निर्देशक काय येणार आहेत आपलं? x1 y1 म्हणजे किती येणार आहे तुमचा 0 आणि 3. D चे निर्देशक म्हणजे काय x2 y2 आणि ते किती येणार आहे 2 1. आपल्याला माहिती आहे x1 y1 x2 y2 आणि यांच्यातलं अंतर काढू म्हणजे डिस्टन्स RD बरोबर बाय डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्रानुसार काय येईल? सूत्र जे आहे ते सूत्र लिहा अगोदर. x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, x2 वजा x1 म्हणजे 2 वजा 0 कंसाचा वर्ग, y2 वजा y1 म्हणजे 1 वजा 3 कंसाचा वर्ग. 2तून 0 गेला म्हणजे 2 चा वर्ग, 1तून 3 गेला म्हणजे वजा 2 चा वर्ग म्हणजे काय आला ही 4 आणि हा सुद्धा काय आला 4. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 4 जो आहे तो किती वेळा आला 2 वेळा आणि ह्या 4चं वर्गमूळ किती येणार आहे 2. 2 करणी 2 त्याचं उत्तर येणार आहे. म्हणजे डिस्टन्स RD बरोबर हे किती आलं तुमचं 2 करणी 2 याला दिलं मी समीकरण 1. ओके. जसं डिस्टन्स RD काढला तसा आपण डिस्टन्स RS काढूया. तिथे लिहू आपण डिस्टन्स RS बरोबर किती. आता पहा R चं निर्देशक पुन्हा लिहायचं x1 y1. R चं निर्देशक जे आहे ते किती आहे तुमचं 0 आणि 3 आणि S चं निर्देशक जे निर्देशक आहे ते किती आहे तुमचं x2 y2 आणि ते किती आहे तुमचं 3 आणि ऋण 1 असं ते काय निर्देशक आहे. मग हे आपल्याला डिस्टन्स RS किंवा अंतराच्या सूत्रानुसार काढायचं आहे बाय डिस्टन्स फॉर्म्युला. काय येईल सूत्र? तर ते सूत्र असं आहे x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. x2 वजा x1 म्हणजे किती येईल तुमचा 3 वजा 0 कंसाचा वर्ग, y2 वजा y1 वजा 1 आणि वजा 3 कंसाचा वर्ग. 3 वजा 0 म्हणजे 3 चा वर्ग वजा 1 आणि वजा 3 वजा 4 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 आणि 16 9 किती आला 25 आणि 25 चा वर्गमूळ किती येणार आहे 5. म्हणजे डिस्टन्स RS हे किती येणार आहे तुमचं 5 आणि त्याला म्हटलं मी समीकरण 2 असं म्हटलेलं आहे. कारण आपल्याला समीकरणाची नावं ही लिहायलाच लागतात. त्याच्याशिवाय आपल्याला ते पुढचं उदाहरण काय होतं तिथं म्हणजे बेरीज करताना अडचणी येत नाही. डिस्टन्स आता जो आहे शेवटचा तो आपण काय करू डिस्टन्स DS. डिस्टन्स कोणता काढणार आहोत DS काढणार आहोत. लक्षात घ्या पहिल्यांदा जो आहे तर पहिल्यांदा मी काढलं डिस्टन्स RD नंतर डिस्टन्स RS. आता काय काढणार आहोत तर आपण काढणार आहोत डिस्टन्स DS. डिस्टन्स DS बरोबर किती. आता D चे निर्देशक म्हणजे x1 y1 ते किती आलेलं आहे तुमचं D चे निर्देशक 2 1. S चे निर्देशक म्हणजे x2 y2 आणि ते किती आलेले आहेत निर्देशक ते निर्देशक आहेत तुमचे 3 आणि ऋण 1 असं ते निर्देशक आलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो मी इथं
डिस्टन्स ds अंतराच्या सूत्रानुसार बाय डिस्टन्स फॉर दिलेले काय करणार आहे सांगणार आहे. त्याचं सूत्रच असं आहे आपलं x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. x2 वजा x1 म्हणजे काय आला इथं 3 वजा 2 कंसाचा वर्ग y2 वजा y1 वजा 1 आणि वजा 1 कंसाचा वर्ग. 3 वजा 2 म्हणजे कुणाचा वर्ग आला हा 1 चा वजा 1 आणि वजा 1 म्हणजे हा सुद्धा कुणाचा वर्ग येणार आहे वजा 2 चा वर्ग येणार आहे. म्हणजे डिस्टन्स ds बरोबर म्हणजे हा झाला 1 चा वर्ग आणि 2 चा वर्ग किती आला तुमचा 4 म्हणजे 1 आणि 4 म्हणजे किती आला 5. म्हणजे हे पहा डिस्टन्स ds बरोबर हा किती आला वर्गमुळात 5 आणि त्याला काय म्हटलं मी समीकरण 3 असं म्हटलेलं आहे. 1, 2 आणि 3 चं जर मी निरीक्षण केलं विद्यार्थी मित्रांनो तर कोणत्याही दोघांची बेरीज तिसऱ्या एवढी येऊ शकत नाही. पहिल्याची बेरीज जी आहे ती 2 करणी 2 आहे. दुसरा जो आहे किंवा 1, 2 आणि 3 आता इथे तिसरा घेऊ. तिसरा जो आहे तो किती तुमचा करणी 5 आहे आणि यांची बेरीज याची एवढी येऊ शकत नाही. येत नाही बेरीज येणार नाही म्हणजे त्याला एक रेषीय म्हणायचं नाही. म्हणून बिंदू R D S एक रेषीय नाही. आपण बिंदू R नंतर D आणि S एक रेषीय नाही. सेमीवाली काय लिहिणार आहेत पॉइंट R पॉइंट D आणि पॉइंट S are not collinear. Not collinear. हे collinear नाही. विद्यार्थी मित्रांनो चौथं जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही होमवर्क साठी करायचं आहे आणि चौथं जे आहे चौथं तुम्ही होमवर्क करा. ते एक रेषीय आहेत की नाही हे ठरवा. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. इथून तुमचे रोजचे रोज व्हिडिओ 10वीचे आपणास मिळतील. तर धन्यवाद विद्यार्थी.